नमस्कार मैत्रिणींनो. आज ना फोरटक्स ब्लाऊज मी दाखवणार आहे तुम्हाला. तर 36 साईजचा हा फोरटक्स आहे. तर याची घडी 9 इंचाची येत आहे. तर हे बघा, अस्तर मी डबल फोल्डेड ठेवलेलं आहे आणि त्यावरती एक स्केलच्या साहाय्याने सरळ रेष आखून घेते. याची पूर्ण उंची 13 इंच होती. त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14 वरती मार्क करून घेतलेलं आहे. तर हे बघू शकता. सर्वात आधी आपण बॅकचा पार्ट काढणार आहोत, यानंतर फ्रंटचा काढणार आहे. तर 5.5चे शोल्डर आणि 6चा मी मोंडा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे एक सरळ रेष आखून घेतली. यानंतर जेवढी चेस्ट आहे 9 इंच आणि पुढे 2 इंच सिलाई मार्जिन अशा प्रकारे मी घडी टाकलेली आहे. इथून सुद्धा 14 इंचावरतीच मार्किंग करून एक सरळ रेष आखून घेतली. यानंतर कमरेचं माप टाकलेलं आहे. तर 32ची कंबर होती, त्यामध्ये 2 इंच सिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी. तर अशा प्रकारे मार्किंग केलेली आहे. तर यानंतर हे बघा, मोंढ्याच्या मागच्या गळ्याचा आकार कसा द्यायचा, तर ते आहे 2 इंच अर्धा अर्धा काढलेला आहे, निम्म काढून. हे बघा, 1 इंचावरती मी अशा प्रकारे मार्किंग करून घेत आहे आणि अशा प्रकारे मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. आणि गळारुंदी मी 2.25च देणार आहे आणि डिझाईनचा गळा असल्यामुळे याचा सध्या तरी गळा मी आखणार नाही, नंतर ज्यावेळेस स्टिच करेल त्यावेळेसच आखणार आहे. तर अशा प्रकारे मी मागच्या पार्टचा अस्तरचा कपडा म्हणजे कट करून घेतला, बॅकचा पार्ट. यानंतर फ्रंट पार्ट मार्किंग करून घेते. तर हे बघू शकता, जशास तसंच मी मार्किंग करून घेत आहे फ्रंटसाठी. यानंतर आपण एकदा शोल्डर, मोंढा सगळं बरोबर व्यवस्थित आहे का टाकू आणि याची लाईन आखून घेऊ, जेणेकरून आपल्याला नंतर कटिंगला सोपं जातं. याची गळारुंदी मी 2.25 इंच आणि पुढचा गळासुद्धा डीप असल्यामुळे 7 इंच गळा होता. तर इथून मी 3.25 इंचवरती गळारुंदी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे क्रॉसमध्ये मी स्केलच्या साहाय्याने रेष आखून घेतली आणि याला गोल असा आकार देऊन घेतलेला आहे. तर हे बघू शकता आणि याची पट्टी 3.25 इंचाची ती आलेली आहे, 3.5 इंच. आणि यानंतर फोरटक्समध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पुढच्या पार्टला कुठल्याही ह्याच्यामध्ये. तर ते मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर इकडच्या साईडनं मी 2.25 इंचावरती पट्टीसाठी, योगपट्टीसाठी मार्किंग केलं आणि इकडच्या साईडने 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि यानंतर मी याला योगपट्टीचा आकार देऊन घेणार आहे. तर अशा प्रकारे हे बघा, मी योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. यानंतर आपल्याला टक्स टाकायचे आहेत. तर टक्स टाकताना कधीही छातीनुसार आणि उंचीनुसार टक्स असतात. तर मध्यातून आडवा टक्स हा मी 3.5 इंचाचा घेतला आहे आणि खालून उभा मी 2.5 इंचावरती गेलेला आहे, किंवा सरळ वरून 9 ते 9.5 इंच तुम्ही घेऊ शकता. तर हे बघा, शक्यतो चेस्टचा 10वा भागच तुम्ही घ्यायचा आहे फोरटक्समध्ये अशा प्रकारे. आणि जेवढा 10वा भाग येतो तर याचा भाग 3.6 येत आहे. तर अशा प्रकारे मी एक सरळ डॉटेड लाईन आखून घेतली आणि जो टक्स दिला आहे तर इकडून 1.5 इंच आणि इकडून 1.5 इंच अशा प्रकारे मी टक्स टाकून, हे दोन्ही टक्स मी पाव इंचाचे असे टोटल अर्धा इंच मार्जिन देऊन ॲड करून घेतले. तर मोंड्यातला टक्ससुद्धा अर्धा इंच पुढं दिलेला आहे आणि आपली समोरील मोंड्याचा म्हणजे मार्किंग करण्याची राहिली होती, तर ते हे बघा, ही मी मार्किंग करून घेते. तर ही 1.25 इंचावरती मी मार्किंग केलेली आहे पुढच्या मोंढ्याची. तर आणि खाली 2 ते 2.25 इंच मी घेतलेला आहे आणि स्केल बघा तुम्ही, इकडच्या टक्सच्या बरोबरीने आलेली आहे. तर तशाच आकाराने टक्सची लाईन आखून घ्यायची आणि अशा प्रकारे आपली 4ही टक्स टाकून झालेले आहेत. आणि हे पूर्ण आपली मार्किंग करून झाली. सगळीकडनं एकदा चेक करून घ्यायचं. आणि आपण हे बघा, 1.5 इंचाचा टोटल टक्स वाढवलेला होता. तर खाली 1.5 इंच आणि वरती मोंढ्यातील अर्धा इंचाचा वाढवला होता. तर तिथे मी अर्धा ते 1.25 इंच एक्स्ट्रा घेऊन अशा प्रकारे पुढे सुद्धा आपण अस्तर वाढवून घेऊन कटिंग केलेलं आहे. तर योगपट्टी आपल्याला वाढवायची नाही आहे. तर हे बघा, हे पूर्ण अस्तर मी आता कटिंग करून घेते आणि हे सर्व पार्ट जे आहे ते मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करून घ्यायचे आणि लगेचच मी तुम्हाला याची स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे फ्रंट पार्टची. तर हे बघा, मी सर्वात आधी मेन ब्लाऊज पीस आहे तर तो घेतलेला आहे. तो डबल फोल्डेड ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती बॅक पार्ट ठेवला. यानंतर फ्रंट पार्ट जसा ॲडजस्ट होत आहे तर त्यानुसार तुम्ही ठेवू शकता, कारण आपली बाहीलासुद्धा कपडा ठेवायचा आहे.
पूर्ण ब्लाऊजसाठी कपडा आहे. परत बॅकला डिझाईन बनवण्यासाठी सुद्धा कपडा लागणार आहे. त्यानुसार मी मार्किंग करून सर्व पार्ट असे हे बघा योगपट्टी आणि पुढील पार्ट आणि मागचा पार्ट अशा प्रकारे कटिंग करून घेतला. आणि जो राहिलेला पीस आहे त्याचा मी ब्लाऊज पीस बाहीसाठी कटिंग ठेवलेली आहे. लगेचच मी स्टिचिंगला घेतलेलं आहे. तर हे बघा जो सेंटर होतं तिथून आपण कट करून टाकला अस्तर आणि खालच्या साईडला मार्किंग करून घेतलेली आहे पोर्टक्सची जसं आहे तसं. यानंतर ज्यावेळेस स्टिचिंग करायची तर जेवढं आहे तर टोटल 1.5 इंचाचा खालचा टक्स होता आणि दुसरे आपले अर्धा इंचाचे होते. तर त्यानुसार हे बघा अस्तर मी उलट केलं आणि त्यावरती दोन्ही गळे समोरासमोर येतील अशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे. आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करायला घ्यायचं. तर हे बघू शकता आणि हाताचा दाब राहू द्यायचा अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती, जेणेकरून कपडा कुठेही अडकणार नाही आणि मग अस्तर फुगल्यासारखं होतं मेन फॅब्रिक, त्यामुळे आपला हात राहू द्यायचा कधीही. तर अशाच प्रकारे मी दोन्ही साईडला टीप टाकून घेतल्या आणि जे एक्स्ट्राचं कपडा जो होता तर तो कटिंग करून घेतलेला आहे. आणि एका साईडच्या ह्याला मी तुम्हाला टक्स टाकून झाकवते. तर जसं मार्जिन होतं तर त्याप्रमाणेच मी टक्स टाकून घेत आहे. अशाच प्रकारे चारही टक्स आपण टाकून घ्यायचे. दुसरे अर्धा इंचाचे होते आणि जो मेन आहे तर तो 1.5 इंचाचा होता खालच्या साईडचा टक्स. तर हे बघू शकता मी टक्स टाकून घेतलेले आहेत. किती सुंदर असा पप आलेला आहे. तर अशाच प्रकारे दोन्ही साईडचे टक्स टाकले मी आणि योगपट्टी जोडायला घेते. तर योगपट्टी जोडण्याची आज एक वेगळी पद्धत सांगते. तर खालच्या साईडने योगपट्टी मेन फॅब्रिक ठेवायचं, त्यावरती अस्तर ठेवायचं आणि हे बघा अस्तर ठेवल्याच्या नंतर अस्तरच्या साईडने खालच्या जे आहे फिटिंगची साईड त्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची. आणि हे बघा योगपट्टी उलट ठेवायची आहे आपल्याला यावरती. आणि जे मेन ब्लाऊज पीसचा पार्ट आहे योगपट्टीचा तर तो ठेवून घ्यायचा आहे. आणि 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून टीप टाकून घ्यायची. यानंतर चेक करायचं कुठे कपडा निसटला आहे का. तशीच खालच्या साईडने परत एक टीप टाकून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे हे बघा वरतून शोल्डरवरनं फोल्ड करत यायचं आणि खाली योगपट्टी आणि जे आपण खालचं अस्तर आहे तर ते पकडायचं. हे पूर्ण आतमध्ये जातं आणि जी हुकलूक साईडची पट्टी जी आहे तर त्या साईडने कपडा बाहेर ओढायचा. अशा प्रकारे आपला योगपट्टी रेडी झालेली आहे. तर खालच्या साईडला दाबटीप टाकून घ्यायची. अशाच प्रकारे मी दोन्ही साईडला तर रेडी करून घेतलेली आहे. योगपट्टी लावून घेतली. तर यानंतर लगेचच मी हुक आणि लूकपट्टी लावायला घेणार आहे ब्लाऊजवरती. तर हे बघा मी अस्तर आणि एक मेन फॅब्रिक घेतलेलं आहे लूकच्या पट्टीसाठी. तर याला मी पलटी करून खालच्या साईडने याला घालणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे यावरती दाबटीप टाकून घेते आणि सर्व बाजूंनी याला स्टिच करून घेत आहे. तर हे लूकच्या साईडने आपल्याला उलट लावायचं आहे, जेणेकरून मग अस्तरचा कपडा दिसत नाही. यामुळे मी अशा प्रकारे लावणार आहे. आणि हे बघा लूक लावताना कधीही उलट ठेवायचं. जे पुढील पार्ट आहे तर तो उलट ठेवायचा आणि खालच्या साईडला फोल्ड करून अशा प्रकारे यावरती दाबटीप टाकून घेते. आणि हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वरतून आपली ही पट्टी आलेली आहे आणि ही पट्टी लावून घेत आहे मी. हे बघा जोडून घेते. तर अशा प्रकारे आपली लूकची पट्टी तयार झाली. यानंतर हुकची पट्टी लावायची आहे. तर त्यासाठी मी अस्तर जे ब्लाऊज पीसचं आपलं जे आहे पुढचा फ्रंट पार्ट तर तो मी बरोबरच ठेवला. त्यावरती अस्तर ठेवून यालासुद्धा अशाच प्रकारे बसवून घेतलं आणि दाबटीप टाकून घेतलेली आहे. आणि एक फोल्ड आणि परत एक फोल्ड करून अशा प्रकारे हुकची सुद्धा मी पट्टी लावून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे दोन्ही पट्ट्या लावल्याच्या नंतर एक साईडची मी गळापट्टीसुद्धा तुम्हाला दाखवते. तर मेन ब्लाऊज पीसचा मी पार्ट घेतलेला आहे. दोन्ही एक लेवलमध्ये करून घेतलं, जेणेकरून आपली हुक लूक पट्टी कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आणि मार्किंग करून घ्यायचं. तर हे बघा जो मेन ब्लाऊज पीसचा पार्ट आहे तो 1 इंचाचं मी पट्टी काढलेली आहे. ब्लाऊज पीसची अस्तरची नाही काढलेली, ब्लाऊज पीसचीच काढलेली आहे. आणि ती डबल फोल्डेड करून अशा प्रकारे मी त्यावरती जॉईंट केलेली आहे. आणि जे एक्स्ट्राचे कट वगैरे आहेत तर दोरे वगैरे ते कट करून टाकलं. याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे. आणि कट्स दिल्याच्या नंतर यावरती मी दाबटीप टाकून घेणार आहे. तर हे बघू शकता
दाबटीप टाकली आणि यानंतर कपडा अस्तरच्या बाजूने घेऊन हे बघा याला आतल्या साईडने फोल्ड करून अशा प्रकारे टीप टाकून घ्यायची. तर अशाच प्रकारे मी दोन्ही साईडच्या पट्ट्या जोडून घेतल्या गळ्यासाठी आणि अशा प्रकारे आपला फ्रंटचा पार्ट रेडी झालेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.